हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू फिलॉसॉफी ज्ञान आणि मी आहे हर्षा पिंपळकर। तर या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत ग्रीक फिलॉसॉफर। आता हे ग्रीक फिलॉसॉफर कोण होते, कुठनं आलेले आहे आणि त्यांचा अभ्यास आपण इथे का बरं करणार आहोत हे आता आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। तर चला वेळ न घालविता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। आता आपण बघणार आहोत मायलिशियन संप्रदाय। आता बघा, तुमच्या लक्षात आलंच असेल की मायलिशियन संप्रदाय आपल्याला शिकायचा आहे आणि त्यामध्ये आज आपण बघणार आहोत ग्रीक फिलॉसॉफर, बरोबर आहे। आणि ते ग्रीक फिलॉसॉफर कुठून आलेले आहे आणि त्या कोणत्या काय म्हणून आपण बेटावरती ते वास्तव्य करत होते हे सगळं आज आपण बघणार आहोत। म्हणजे त्यांची डायरेक्ट आपण आज पार्श्वभूमी बघणार आहोत, ठीक आहे। तर चला, मायलिशियन संप्रदाय प्रारंभीचे आयोनियन तत्त्वज्ञानी त्यांना ओळखल्या जाते। म्हणजे मायलिशियन संप्रदाय तर आहेच, पण त्यांना आयोनियन पण यांना म्हटले जाते। ते जर आलेले आहेत तर ते पूर्व 6व्या शतकातील सर्व ग्रीक शहरापैकी मायलेट्स या नावाचे ते शहर, ते अत्यंत समृद्ध, श्रीमंत व एकदम भरभराटीस आलेले होते। आता बघा, 6व्या शतकामध्ये म्हणजे एकदम आपण जर बघून तर आता आपल्याला 2024 साल सुरू आहे, बरोबर आहे। आता 6व्या शतक कोणी बघितलं होतं ते तर आपण कधी जन्मालाच आलो नसेल, आहे कोणी नाही। तर यामध्ये जो ग्रीक शहर होतं त्यामध्ये मायलेट्स नावाचं एक काय होतं, छोटंसं शहर होतं। आणि ते जे शहर होतं ते अत्यंत समृद्ध, म्हणजे तुम्ही म्हणाल की एकदम साधन संपन्न असं होतं, श्रीमंत होतं। तर श्रीमंत इथं हा शब्द आला, समृद्ध आला तर साहजिकच आहे तिथे सगळ्या वस्तू अवेलेबल असणार आहे। आणि ते म्हणतात ते एकदम भरभराटीस आलं होतं। त्याचा विकास एवढा जलद गतीने झाला होता की त्याचा आपल्याला एकदम म्हणजे आपल्या फिलॉसॉफीमध्ये त्यांना एकदम म्हणजे मोलाचं स्थान दिलेलं आहे। तर ते आयोनियन वसाहतीचा एक भाग होते व ते आशिया मायनरच्या समुद्र किनाऱ्यावर वसलेले होते। आता हे जे आहे ग्रीक शहर आहे, हे मायलेट्स नावाचं शहर आहे, ते आशिया मायनरच्या समुद्र किनाऱ्यावरती वसलेलं एक छोटंसं टापू आहे, म्हणजे आपण एक बेट म्हणू, ठीक आहे। आता आयोनियन तत्त्वज्ञानाचे मायलेट्स शहर जणू एक पाळणाघर आहे। आपण म्हणतो ना की म्हणतात की पुण्याला गेलं ती काय आहे, हे आपण काय म्हणून पुण्याला की हे शिक्षणाचं माहेरघर आहे, बरोबर आहे। तसंच आयोनियन तत्त्वज्ञानाचे मायलेट्स शहर एक जणू काय असते, पाळणाच आहे असं इथे संबोधल्या गेलेलं आहे। कारण या मायलेट शहरात जगातील पहिला शुद्ध बुद्धीने व विशेषवाने विचार करणारा संप्रदाय आयोनियन तत्ववेता थेलीस राहत होता। ते काय म्हणतात, हे जे मायलेट शहर आहे हे एवढं जगप्रसिद्ध झालं, एवढं श्रीमंत होतं की एकदम भरभराटीच आलं होतं। आणि याला जेव्हा प्रसिद्धी मिळाली तर हे आहे आपले थेलीसमुळे मिळाली, कारण त्यांनी एकदम वेगळा विचार मांडण्याचा इथे प्रयत्न केला। त्यांचा जो विचार होता ते एकदम शुद्ध बुद्धीने विचार करत होते, ते नाही परंपरेला मानत होते, नाही बाकीच्या गोष्टींना। म्हणजे त्यांना जे वाटत आहे एकदम शुद्ध बुद्धीने, एकदम निरागसतेने त्यांनी आपले विचार इथे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि विशेषपणे जर बघायला गेलं तर त्यांचे जे विचार होते हे काय झाले, जगप्रसिद्ध झाले आहे। आणि आयोनियन तत्ववेता म्हणून थेलीस यांना इथे आपल्याला स्थान दिले गेलेले असणार आहे। आता बघूया की या संप्रदायामध्ये किती जण येऊन गेलेले आहे। तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिल्या नंबरवरती थेलीसचं नाव येणार आहे, सेकंड नंबर आहे ॲनेक्झिमेंडर आणि तिसऱ्या याच्यावरती असणार आहे ॲनेक्झिमेनिस। आता बघा, थेलीस म्हटलं का तुमच्या डोक्यात लक्षात येणार आहे, पण ॲनेक्झिमेंडर आणि ॲनेक्झिमेनिसमध्ये थोडंसं तुम्हाला इथे काय होणार आहे, प्रॉब्लेम होणार आहे, ठीक आहे। तर याच्यामध्ये जास्त प्रॉब्लेम न करता मेंडर म्हटलं की आपल्याला कसं वाटतं, एकदम उच्चार जो आहे एकदम रूढ वाटते, बरोबर आहे। असं जर आपल्या डोक्यात ठेवायचं की ॲनेक्झिमेंडर एकदम उच्चार म्हणजे शब्द थोडासा उच्चारायचा, आणि ॲनेक्झिमेनिस म्हणजे एकदम सौम्य आपण उद्गार काढत असतो, ठीक आहे। असं जरी थोडंसं लक्षात ठेवलं, बाकीचं समोरचं काय आहे बरोबर सेमच आहे, फक्त मेंडर आणि मेनिसमध्ये थोडंसं तुम्हाला बघायचं आहे, ठीक आहे। आता या 3 जगप्रसिद्ध तत्ववेत्यांच्या समावेश यामध्ये मायलेशियन संप्रदायामध्ये होत असतो। आणि हा संप्रदाय मायलेशियन किंवा आयोनियन नावाने पण इथे आपल्याला ओळखला जात असतं, ठीक आहे। म्हणून इथे आपल्याला इथे महत्त्वाचं असणार आहे। आता यामध्ये इफेसस, कोलोफोन, क्लेझोमिन ही शहरे मायलेट शहराच्या जवळपासच असते। त्याने मायलेशियन संप्रदायाच्या विचारांचा प्रभाव हेरॅक्लिटस, झेनोफेनिस व ॲनेक्झिगोरस यांच्या
वरती पण पडलेला स्वाभाविक असणार आहे. आता बघा, हे जे शहर आहे हे मायलिशियन जे शहर होते त्याच्या जवळच असणार आहे. मायलिशियन संप्रदायाच्या याच्यामध्ये जवळपास असल्या कारणाने म्हणून की त्यांचा जो विचाराचा पडगा आहे यांच्यावरती पण होऊन गेलेला असणार आहे आणि म्हणूनच स्वाभाविकच असणार आहे. आणि या आयोनियन तत्ववेत्यांच्या मनावर निसर्गात सतत होणाऱ्या परिवर्तनाचा, बदलाचा, जन्म, मृत्यू, अवनती व नाश यांचा अत्यंत खोल परिणाम झालेला पाहावयास आपल्याला इथे असणार आहे, इथे सापडतोच. पण बाह्य निसर्गात ठराविक क्रमाने येणारे वसंत व शरद ऋतू मानवी जीवनात अप्रतिहतपणे ते येतात. ते म्हणतात की आयोनियन तत्ववेते म्हणतात की आम्ही निसर्गाच्या सानिध्यात राहत असतो. आता ते डायरेक्ट समुद्राच्या किनारी राहत असते, एका टापूवरती राहत असेल तर त्यांच्या मनामध्ये किंवा त्यांच्या याच्यामध्ये आपण म्हणून की विचारामध्ये निसर्गाबद्दलचीच आपण म्हणून की प्रतिमा त्यांच्या डोक्यामध्ये होती. आता तुम्हाला जर एखाद्या वेगळ्या ठिकाणी नेलं, आता बघा तो आपण म्हणू की जंगल पता चला आहे, चड्डी पहन के फूल खिला है, मोगली, हो ना. तर जर मोगली बघितला तर तो लहानपणापासूनच कुठे राहत होता, जंगलात राहत होता. तर जंगलात असल्या कारणाने त्याला काय तिथल्याच गोष्टी येत असेल, एखाद्या जिथे प्राणी असेल खूप सारे तर त्यांच्याच गोष्टी त्याला येत असेल. त्यांचा आवाज कसा काढते, ते झाडावर कसे चढतात, ते वेलीवरती कसे चढतात, हे सगळं त्याला येत होतं. म्हणजे तुम्हाला एखाद्या गोष्टीचा जर तुमच्या डोक्यावरती विचार करायचा असेल तर तुम्हाला त्या परिस्थितीमध्ये, त्या वातावरणामध्ये जोपर्यंत तुम्ही राहत नाही तर त्याचा विचार तुम्हाला येणार नाही. बरोबर आहे की नाही. असंच हे मायलिशियनचं जे तत्वज्ञानी होते हे निसर्गाबद्दल आपल्या इथे गोष्टी सांगत आहे. म्हणून ते म्हणतात की जेव्हा सतत परिवर्तनाचा किंवा बदलाचा किंवा जन्म आणि मृत्यू, अवनती म्हणजे नाश कसा होतो, त्याची उत्पत्ती कशी होते, याचा जेव्हा सखोल परिणाम आपल्यावरती होत असतो हे जर आपल्याला बघायचं असेल तर ते म्हणतात की बाह्य निसर्गामध्ये ठराविक क्रमाने येणारे जे वसंत ऋतू असतात, जे शरद ऋतू असतात, हे मानवी जीवनात काय करतात, अप्रतिहतपणे पण येतच असतात. आता बघा, आपल्याकडे उन्हाळा सुरू आहे, याच्या पहिले काय झालेलं आहे, वसंत ऋतू येऊन गेलेला आहे. का बरं, आता काय येणार, पाऊस येणार आहे. पाऊस येतो जातो हे तर आपल्याला माहीत आहे. झाडाची पालवी काय, तुम्ही जर बघितलं असेल तर झाडाची पालवी आता काय होतं, नवीन तेने येण्याला काहीतरी सुरुवात होत आहे. म्हणजे आपल्याला उन्हाळा जाणवायचा इथे आपल्याला उन्हाळा जाणवत आहेच, पण इथे पावसाचं पण इथे प्रमाण आपल्याला येत आहे. म्हणजे दोन्ही ऋतूचा आपल्याला इथे काय करते उपभोग, वसंत ऋतूचा इथे उपभोग घ्यावा लागत असते. आणि त्याचनुसार ते म्हणतात की या निसर्गावस्थेमध्ये पण काय असते, वसंत असते, शरद ऋतू असते, हे मानवी जीवनावर वरती काय करतात, अप्रतिहतपणे आपल्या काय म्हणून बाह्य जीवनामध्ये पण त्याचा काय तर अंतर्भाव होत असतो. आणि बालपण कसं असलं पाहिजे ना, वर्धव्य म्हणजे आपण म्हातारं कसं होणार आहे, जन्माला येणे व अंतर्ध्यान पावणे म्हणजे मृत्यू पावणे या निसर्गातील स्पष्ट व अपरिहार्य घटना असतात, याची त्यांना तीव्र जाणीव होती. काय म्हणतात, जेव्हा आपण जन्माला येत असतो त्याच्यानंतर काय होणार आहे, वर्ध म्हणजे बालपण असणार आहे, नंतर काही यंग असणार आहे, त्याच्यानंतर आपण म्हातार होणार आहे, हे सगळ्यांना माहीत असते. मग जन्म असतो, नंतर मृत्यू असतं, हे सगळ्या निसर्गात हे काय, हे स्पष्ट घटना आहे, आपल्याला पण माहीत आहे. एखादं तुम्ही बीज लावला, बीजाचं रोपटं होणार आहे, रोपट्याचं थोडंसं समोर जाऊन पालवी फुटणार आहे, त्याच्यानंतर मोठा वृक्ष होणार आहे, मग काही वर्षांनी तेही पण काय होणार आहे, पडणारच आहे. ह्याच्यात जे पूर्ण जे घटना आहे हे त्यांची तीव्र त्यांना जाणीव होती असं यांना म्हणायचं असणार आहे. आता त्यानंतर ग्रीक लोक हे अत्यंत सुखी होते. पहिले सांगितलेलं होतं की ते काय एकदम भरभराटी चाललेलं होतं, समृद्ध होतं, मग ते तर सुखी तर असणारच आहे. व स्वच्छ प्रकाशात केवळ बाळगणे, खाणेपिणे, मजा करणे, आपण म्हणून की कलेच्या वस्तूचा व लोकांच्या उन्नत क्रीडांचा आस्वाद ते घेत होते. व जीवनाचा मुराद आनंद उपभोगून जीवनाची मस्ती अनुभवणे एवढाच त्यांना उद्योग होता असे समजणे इथे आपण काय म्हणून चुकीचे आहे. आता म्हटलं की पहिले काय खूप समृद्ध होते, खूप सुखी होते, पण असं नाही आहे की खाणे-पिणे आणि आपलं म्हणजे सगळ्या वस्तूचा उपभोग घेणे असं आहे का आपल्या जीवनामध्ये, हे जे एक असते का नाही. ते म्हणतात असं हे जे करणं म्हटलं म्हणजे एक चुकीचा तुम्ही काय करता हे आमच्यावरती समज आहे तुमचावाला असं त्यांना म्हणायचं आहे. आता त्याचबरोबर या धर्तीवर म्हणजे जे आपल्या याच्यावरती घडणाऱ्या अनेक वाईट व दुःखद काय म्हणून आपण बडण्याची
त्यांना ती काय होती जाणीव होती, म्हणजे समोर बढण्याची त्यांना जाणीव होती. पण जीवनातील प्रकाशाप्रमाणे छाया पण असते, अंधारी असते व अवसादीन म्हणजे निराशा पण असते. याचाही त्यांना घनिष्ठ परिचय त्यांचा होता. म्हणजे ते म्हणतात की असं काही नाही आहे की आमच्या जीवनामध्ये आमचं पूर्ण म्हणजे खूप भरभराटी चाललं होतं तर आम्ही खूप सुख भोगत आहोत, असं नाही आहे. तर या आपण जेव्हा जन्माला येत असतो या धर्तीवरती, तेव्हा काही चांगल्या पण वस्तू असतात, काही वाईटही गोष्टी असतात, काही कुठे समोर जाण्याची पण आपली तीव्र इच्छा असते, त्याची पण आपल्याला जाणीव असते. कुठे प्रकाश असते, कुठे छाया असते, कुठे अंधकार असते, कुठे उदासीनपणता असते. याचा घनिष्ठ परिचय त्या सगळ्यांनाच होता. कोणाला? मायलेशियन संप्रदायांना, आयोनियनवाल्यांना. ठीक आहे. तर जीवनाच्या आनंदाच्या बेहोशीप्रमाणेच जीवनातील अनिश्चिती, सुरक्षितता, भविष्यकाळाची, आता बघा इथे प्रिंट मिस्टेक आहे इथे थोडीशी, तर इथे काय लिहायचं आहे? भविष्य. ठीक आहे, लिहायचं इथे. भविष्यकाळाची संदिग्धता, मृत्यूची निश्चिती व त्यामुळे येणारे औदासीन्य व त्यांच्या जीवनावर पसरणाऱ्या कृष्णछाया यांचाही त्यांना तीव्र जाणीव होती. म्हणजे असं नाही की ते खूप सुखसंपन्न शहरामध्ये जन्माला आलेले आहे तर त्यांना सगळं सुखच मिळत होतं, असं काही नाही. तर त्यांना कधीकधी दुःखाचा सामना पण करावा लागत होता, असं त्यांना म्हणायचं आहे. आणि आशयाच्या हिंदोळपणावर मनसोक्तपणे हिंद करणाऱ्या त्यांच्या आनंदमय मनाला निराशाच्या लोलदंतांची, अंधाराची व भयाचीही, नश्वरतेची आणि असहाय्यतेची पण, अनिश्चिततेची आणि असुरक्षिततेची तितकीच त्यांना काय होती? तीव्र वेदना पण होती. म्हणजे असं नाही की आपण खूप श्रीमंत आहोत, खूप चांगल्या भरभराटीस आलेल्या शहरामध्ये जन्माला आलेलं आहे तर असं राहत नाही. ते म्हणतात की याच्यामध्ये आपल्याला सगळ्याच गोष्टीचा इथे काय करावं लागते? सामना करावा लागत असते. कुठे भीती असते, कुठे अंधकार असते, कुठे एकदम म्हणून की नश्वरता असते. असं इथे त्यांनी पण काय केलेलं आहे? आपल्या निसर्गामध्ये त्यांची पण अनुभूती त्यांनी घेतलेली असणार आहेत. आता बघूया की मायलेशियन्स हे सागराच्या किनाऱ्यावरही, आता बघा थोडंसं प्रिंट मिस्टेक असणार आहे इथे, किनाऱ्यावरती आहे. थोडं वाचायच्या वेळेस थोडंसं बरोबर वाचायचं. ठीक आहे. आता इथे किनाऱ्यावरती करायचं. किनाऱ्यावर राहतात असल्याने समुद्रावर होणाऱ्या पाणी व हवा यांच्या सतत बदलाचा त्यांच्यावर मनावरती खोल परिणाम झालेला असणे साहजिकच असणार आहे. पहिलेच म्हटलं होते की मायलेशियन आणि ते कुठे राहत होते? समुद्र किनाऱ्याच्या ठिकाणी राहत होते. तर त्याचं जे किनारी म्हणजे म्हणतात ना भरती ओहोटी येते तर वारे कसे वाहतात, तुम्ही जर समुद्र किनाऱ्यावरती कधी गेले असेल तर ते तुम्हाला माहितीच पडणार आहे. आणि नसल गेले तर कधी जेव्हा जाण्याचा प्रसंग आला तर तेव्हा तुम्ही जाणून घ्या. आणि तेथे राहत असणारे जे लोक असते त्यांना कोणत्या अडचणीचा सामना करावा लागत असते, त्या अडचणी कोणत्या आहे हे मायलेशियन संप्रदायाचे लोकांनाच माहिती होतं. म्हणून ते म्हणतात की त्यांना ज्या दोन गोष्टी अगदी स्पष्टपणे प्रतीत झालेल्या होत्या ते म्हणतात की पहिली जी गोष्ट होती ती आहे निसर्गात होणाऱ्या सर्व विशिष्ट बदलांना आधारभूत असलेले सतत एकच स्वरूपाचे असणारे विश्वव्यापी द्रव्य. काय म्हणतात ते? आम्हाला जे अनुभूती झालेली आहे या विश्वामध्ये, निसर्गामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात, त्याचा पुन्हा अंतर्भाव त्याच्यामध्ये होत असतो. पण आम्हाला एकच गोष्ट भेडसावत होती, ती म्हणतात की या विश्वव्यापी याच्यातलं एक द्रव्य कोणतं आहे? एवढं मोठं विश्व दिलेलं आहे देवाने, निसर्गाने, तर याच्यामधले महत्त्वाचं काय आहे? द्रव्य, सबस्टन्स काय आहे? द्रव्याला काय म्हणतात? सबस्टन्स म्हणतात. तर ते काय आहे हे जाणून घेण्याचं कोणी केलेलं आहे? मायलेशियन संप्रदायांनी इथे आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केले, त्याचे विचार इथे मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. सेकंड आहे ते म्हणतात की चलमान काय आहे? गतिमान द्रव्य हेच जीवन किंवा प्राण तत्व आहे. जे का म्हणतात तर जीवन तत्व कोणतं आहे? त्यांचं प्राण काय आहे? ते म्हणतात की जे चलमान आहे, जे गतिमान आहे तेच काय आहे? द्रव्य, ते जीवनाचं काय आहे? जीवन आणि प्राण इथे आपल्याला दिसत आहे. त्यांना फक्त एकच प्रश्न सोडवायचा होता व तो म्हणजे हे विश्वाची द्रव्य
कोणती आहे. ते काय म्हणतात, हे जे विश्व दिलेलं आहे त्याचं द्रव्य कोणतं आहे हेच त्यांना जाणून घेण्याचं इथे त्यांनी प्रयत्न केलेला आहे. एकच ते म्हणतात ना, एखादा कोड जर आपल्याला काय म्हणतात त्याचं जर सोल्युशन पाहिजे नसेल तर आपल्या मनावरती आपल्या विचारावरती पण काय असलं पाहिजे, आपण ते विचार करण्याची आपली पण शक्ती असली पाहिजे. आणि ते विचार करण्याची शक्ती जर आपल्याला मिळत असेल तर ते चलमान काय आहे, ते गतिमान द्रव्य काय आहे ज्याच्याने आपण या निसर्गावरती विराज्य करू शकत असतो. आणि हे जे विश्व जेवढं मोठं दिसत आहे तर त्याचं कोणतं द्रव्य आपल्याला अंतर्भूत आहे, तर या द्रव्याचे रासायनिक घटक अवयव कोणते ते जाणून घेण्यात त्यांना कोणताही रस नव्हता. त्यांना खरे समजावून घ्यावयाचे होते ते हे की कोणते द्रव्य सतत चलमान, गतिमान व म्हणून जिवंत किंवा प्राणमय होते. या प्रश्नांना त्यांनी वेगवेगळी उत्तरे इथे सापडलेली दिसतात. आता ते म्हणतात की असं काही नाही की विश्वामधील जेही गोष्टी आहे त्या आता आपल्याला पाहिजेच होत्या, पण जे रासायनिक घटक आहे किंवा अवयव आहे त्यांना जाणून घेण्याचंही रस त्यांना नव्हतं. फक्त आम्हाला पाहिजे होते की विश्वातील द्रव्य काय आहे. एकच ते रासायनिक काय होऊन राहिलं, कुठून काय येतं याच्याशी घेणं देणं नाही आहे. फक्त त्यांना एकच म्हणजे सोडवायचं होतं, ते होतं की विश्वव्यापी द्रव्य कोणते आहे. हाच क्वेश्चन मार्क त्यांना इथे पडलेला होता. मग त्यांनी रासायनिक घटका कोणते अवयव असते, काय असते, याचा म्हणजे सायन्सचा काय उपयोग असते असं त्यांनी इथे म्हटलेलं इथं बिलकुल असणारं नाही आहे. ठीक आहे. आणि नंतर आता बघूया, आता आपण बघणार आहोत थेलिस. आता बघा, हे फक्त पार्श्वभूमी आहे फक्त की त्यांनी कोणतं द्रव्य म्हटलेलं आहे. याच्यानंतरचे जे व्हिडिओ असणार आहे यांच्यावरतीच असणार आहे, जसं थेलिस, ॲनेक्झिमेनिस आणि ॲनेक्झिमेंडरवरती. ठीक आहे. आता आपण बघू की थेलिस. आता हे जे आहे ते म्हणतात की विश्वामधलं द्रव्य काय आहे, सबस्टन्स काय आहे ज्याच्यावरती आम्ही विश्वास ठेवू, त्याच्यावरती आमचं जे कोळं म्हणजे काय म्हणजे दडलेलं आहे त्याचं काय असणार आहे. तर म्हणतात थेलिस म्हणतात की हे जे अंतिम विश्व आहे हे जल द्रव्य जे आहे हे काय जल आहे. जल म्हणजे काय, ते आप म्हणजे पाणी, वॉटर जे आपण पित असतो. आता मी तुम्हाला दाखवणारच आहे. हे बघा, पाणी समुद्रामध्ये काय असते, पाणी असते, बरोबर आहे. हा समुद्र आहे, समुद्रामध्ये काय असते, पाणी. ठीक आहे. पाणी म्हणजे वॉटर. ठीक आहे. वॉटर म्हणजे काय होते, आप. त्यांनी इथे ब्रॅकेटमध्ये सांगितलेलं आपल्याला काय सांगितलेलं आहे, आप म्हणून सांगितलेलं आहे. ठीक आहे. पेपरमध्ये जेही लिहायचं असेल ते, पण पाणी नाही लिहायचं, कळलं. याच्यामध्ये जल लिहायचं, आपल्याला काय लिहायचं आहे, जल लिहायचं आहे किंवा आप लिहायचं आहे ब्रॅकेटमध्ये. ठीक आहे. आता समुद्रामध्ये पाणी असते एवढं तर आपल्याला माहिती आहे. आपण पितो, काय करते, पाणी पिते. म्हणजे याच्यामध्ये कोण आला, थेलिस आले. आपले मायलिशियन संप्रदायामधले, आयोनियन संप्रदायामधले कोण आले, थेलिस. यांनी काय म्हटलेलं आहे, जल म्हटलेलं असणार आहे. तर कळलं. जर नसेल कळलं तर पटकन पिक्चर पाहून घ्यायची. नंतर आहे ॲनेक्झिमेनिस. आता मेनिसनी काय म्हटलेलं आहे, वायू म्हटलेलं आहे. तर बघा, वायूचं पण मी इथे दाखवलेलं आहे, वायू, एअर. ठीक आहे. कोणी म्हटलं, मेनिस. आता एवढं तर येते, मग काय लावायचं, मेनिस लावून टाकायचं. मेनिस म्हणजे सौम्यतेचा विचार करते, हो ना. वारा कसा येते, आपल्याला स्पर्श देऊन जाते, सौम्य वारा येते. कधी काय असते, एकदम गार वारा येतो. कधी काय असते, आपल्याला स्पर्श करता. आता उन्हाळा सुरू आहे तर काय होणार आहे, एकदम आपल्याला उष्ण वाटणार आहे, आपल्याला स्पर्श करून जात असते. तर म्हणून यांनी काय सांगितलेलं आहे, मेनिसनी. आता समोरचं तर मी लिहिलं नाही आहे, फक्त शेवटचा शब्द लिहिला आहे, मेनिस. त्यांनी काय सांगितलेलं, वायू, एअर सांगितलेलं. आलं लक्षामध्ये. आता याच्यानंतर आहे ॲनेक्झिमेंडर. आता ॲनेक्झिमेंडरने सांगितलेल्या अमर्यादची गोष्ट केली, बियॉन्ड डाऊटची केलेली आहे. म्हणजे एकदम आपण म्हणून, पण ते मला इथे जे पिक्चरायझेशन करता आलेलं नाही आहे, एवढं लक्षात ठेवायचं. मी दोनच याचं पिक्चरायझेशन इथे करण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे, या दोनचाच. म्हणून यामध्ये आपल्याला जर बघायचं असेल तर आपण थेलिस आणि ज्यांनी जल म्हटलेलं आहे, ॲनेक्झिमेनिस ज्यांनी वायू म्हटलेलं आहे, या दोघांचंच पिक्चरायझेशन इथे मी केलेलं असणार आहे. आता आपण बघूया की ॲनेक्झिमेंडर यांनी काय केलेलं आहे, अमर्यादतेची गोष्ट केलेली आहे. म्हणजे बाउंडलेसची गोष्ट केलेली आहे, जी नित्य आहे, आकारविहीन आहे, अनंत आहे, अशांची गोष्ट केलेली आहे. आता आपण म्हटलं की जर आपण म्हणून की धुवा. ठीक आहे. धुवा म्हटलं किंवा आग लागली तर ते काय असते, एकदम स्प्रेड होत असते.
आणि सगळीकडे काय असते फैलत असते. ते जे निघतं धुवा तर ते काय असते एका ठिकाणी आपण पकडू शकतो का त्याला? नाही. तर त्याचं काय असते स्प्रेड होत असते. बाउंडलेस म्हणजे जिथे जायचं तिथे चालत जाते. असं कोणी म्हटलेलं आहे? ॲनेक्झिमेंडरने म्हटलं आहे. म्हणजे अमर्याद असलं पाहिजे असं कोणी म्हणतात? ॲनेक्झिमेंडर. हे त्यांचे काय आहे? विश्वातील द्रव्य आहे. विश्व कुठून झालेलं आहे? त्यांच्या डोक्यामध्ये एक उपज आलेली आहे. निसर्गानुसार त्यांनी अमर्याद म्हटलेलं आहे. आणि प्रत्येकाने त्या द्रव्याची आपापल्या परीने निवड करताना जे सर्वात अधिक गतिमान व ज्यात प्रचंड रसणारी आंतरिक प्राणशक्ती ओतप्रोत भरलेली आहे असे दिसते त्यांची निवड करण्याची वृत्ती दिसून येते. आणि निसर्गात प्रतिहतपणे कार्य करणारी जी गतिशीलता आहे तिचे विवरण आपल्या संवेदनातील कोणताही पदार्थ यथार्थपणे करू शकत नाही. कारण बघा हे नैसर्गिक गोष्ट आहे. जल म्हणजे निसर्गिक गोष्ट, वायू म्हणजे एअर, आपण श्वास घेतो, ऑक्सिजन घेतो, हे काय निसर्ग गोष्टी आहे, नॅचरल आहे. अमर्याद बाउंडलेस म्हणजे कुठले धुवा आला का तो काय सगळीकडे स्प्रेड होते, ते काय बाउंडलेसची गोष्ट करत आहे. म्हणजे याचा कोणत्याही याच्यावरती संवेदनावरती आपल्याला विपरीत परिणाम दिसत आहे का? म्हणजे यथार्थ ते आपल्याला ते करू शकणार नाही अशी त्यांनी इथे गोष्ट केलेली असणार आहे. व म्हणूनच ॲनेक्झिमेंडर अशा मूलद्रव्याचं त्यांनी काय म्हटलेलं आहे? अमर्याद अनलिमिटेडची गोष्ट केलेली आहे. अनिर्धारितची वस्तू इथे केलेली आहे. सजे स्वरूपाचे ते काय करतात समजते. आणि वायू हा सर्वातच चंचल व गतिमान असल्याने तो या विश्वाचे मूलद्रव्य असला पाहिजे अशी कल्पना ॲनेक्झिमेनिसने केलेली आहे. कारण बघा हे जे आहे ॲनेक्झिमेंडरने काय केलेलं आहे? अमर्यादची गोष्ट केलेली आहे. आणि ते काय आहे? कसं आहे? अमर्याद अनलिमिटेड आहे. ते काय आहे? अनिर्धारित पण आहे. म्हणजे त्यांना कुठल्याहीच प्रकारचे एखाद्या काय म्हणून आपण एखाद्या ठिकाणी बांधून ठेवू शकत नाही असे ते म्हणत आहे. आणि त्याच्यानंतर काय म्हणत आहे? ॲनेक्झिमेनिसने काय केलेले, कोणती गोष्ट केलेली आहे? विश्वाच्या मूलद्रव्यामध्ये वायूची गोष्ट केलेली आहे. आणि वायू कसा असते? चंचल असते. आज काय म्हणून की थंड दिसते, कधी काय दिसते उन्हाळा दिसते, कधी काय दिसते एकदम गार होऊन जाते. वायू म्हणजे चंचल, इकडे तिकडे काय गतिमान स्प्रेड होत असते. बरोबर आहे. आताच त्या दिवशी पाऊस येऊन गेला, सकाळला काय ते ऊन असते. म्हणजे आपल्याला जेव्हा वायूचा जेव्हा विचार करत असतो ते काय असते? आपल्याला चंचलतेने काय करत असतात? आपल्याला भास होत असते. म्हणजे ते काय आहे? गतिमानतेचे विश्व मूलद्रव्याचे आपल्याला इथे कल्पना होत असते. असं कोण म्हणतात? ॲनेक्झिमेनिस म्हणत असतात. ठीक आहे. एवढं तर या व्हिडिओमध्ये एवढंच. म्हणजे आज आपण बघितलेलं आहे की मायलिशियन संप्रदायामधलं फक्त आपण इंट्रोडक्शन घेतलेलं आहे. याच्यानंतरचा जो व्हिडिओ असणार आहे तो असणार आहे थेलिसवरती. म्हणजे मायलिशियन संप्रदायातलं जो फर्स्ट ग्रीक फिलॉसॉफर होतं, नैसर्गिक गोष्ट जे करत होते त्यांचं असणार आहे. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. यानंतर लवकरच अजून मी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. थँक्यू.